मित्रांनो, पुणे महानगरपालिका यांच्या अंतर्गत असलेले आरोग्य विभागामध्ये एक नवीन जाहिरात प्रसिद्ध होत आहेत. यामध्ये मित्रांनो जर बघितलं तर तुम्हाला सिनियर डेटाबेस, त्याचबरोबर सॉफ्टवेअर इंजिनियर यासारखी महत्त्वाची पदे देखील तुम्हाला भरली जाणार. त्यासाठी हा फॉर्म मित्रांनो तुम्हाला ऑफलाईन स्वरूपाचा फॉर्म देखील भरायचा आहे. त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. आज चढा सुरू करूया. ओके, तर मित्रांनो तुम्हाला पुणे महानगरपालिका यांच्या अंतर्गत असलेल्या कर आकारणी व संकलन विभागात 6 महिन्याच्या कंत्राट स्वरूपात तुम्हाला पदभरती असणार आहेत. त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना कंत्राट स्वरूपात जर जॉब हवा असेल त्यासाठी चांगली संधी असणार आहे. त्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला पुणे महानगरपालिका प्रशासनाकडील कर आकारणी व संकलन विभागाकडील 6 महिने करार स्वरूपात तुम्हाला पदभरती असणार आहे. त्यामध्ये पहिली पोस्ट आहे सिनियर डेटाबेस इंजिनियर. यासाठी ओपनसाठी एकच जागा, एकवट मासिक पेमेंट असणार आहेत, म्हणजे एकत्रित मासिक पेमेंट असणार आहेत 85,457 पेमेंट असणार आहे. त्यासाठी बी कॉम्प्युटर IT वगैरे असले तुम्ही प्राधान्य असणार आहेत. त्यासाठी 8 वर्ष अनुभव सुद्धा तुम्हाला लागणार. पुढची पोस्ट आहे डेटा ॲडमिनिस्ट्रेशन. यासाठी ओपनसाठी एकच जागा, एकवट मासिक वेतन जर बघितलं तर 49,770 रुपये असणार आहे. त्यासाठी जर बघितलं BE कॉम्प्युटर इंजिनियर वगैरे राहणार, 5 वर्षाचा अनुभव तुम्हाला लागणार. पुढची पोस्ट आहे सॉफ्टवेअर इंजिनियर. यासाठी ओपनसाठी एकच जागा, 58,591 जागेसाठी. ह्यासाठी जर पे स्केल जर बघितलं तर 58,598 पे स्केल असणार आहेत. BE कॉम्प्युटरमधून डिग्री लागणार आहेत, 6 वर्ष अनुभव सुद्धा लागणार. पुढची पोस्ट आहे सॉफ्टवेअर इंजिनियर. यासाठी ओपनसाठी एकच जागा, पे स्केल तेच राहणार आहेत. त्यासाठी पात्रता पे स्केल सुद्धा सेम तेच असतात. पुढची पोस्ट आहे सॉफ्टवेअर इंजिनियर असाइनमेंट सर्व्हिस 1साठी असणार आहेत. ओपनची एकच जागा, पे स्केल पेमेंट सुद्धा तेच लागणार, म्हणजे 58,598 रुपये तुम्हाला एकत्रित मानधन मिळणार. पुढची पोस्ट आहेत मित्रांनो सिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर कॅटेगरी सेकंडसाठी. ह्यासाठी जर बघितलं तर ओपनसाठी एकच जागा, 42,861 पे स्केल असणार आहेत. BE कॉम्प्युटर प्लस 5 वर्ष अनुभव सुद्धा तुम्हाला असणार आहे. पुढची पोस्ट आहे सॉफ्टवेअर इंजिनियर कॅटेगरी सेकंडसाठी. जर बघितली एकूण 3 जागा असणार आहेत. त्या 3पैकी ओपनसाठी 1, जातीसाठी 1, बससाठी 1 जागा असणार आहे. त्यासाठी जर वेतन जर बघितलं तर 42,199 रुपये पे स्केल असणार आहेत. एकत्रित 4 वर्ष अनुभव प्लस BE कॉम्प्युटर IT मधून तुमचा एज्युकेशन लागणार. पुढची पोस्ट आहे सपोर्ट सॉफ्टवेअर इंजिनियर. ह्यासाठी एकूण 3 जागा असणार आहेत. त्यासाठी राखीव 1, विजा 1 आणि SBCसाठी 1 जागा, 32,210 रुपये पे स्केल असणार आहेत. BE कॉम्प्युटरमधून डिग्री लागणार आहेत. आणि ह्यासाठी फक्त तुम्हाला जे एज्युकेशन असणार आहे त्यामध्ये जर बघितलं तर .NET MySQL वगैरे जे लँग्वेज असतात ते सुद्धा लागणार. पुढची पोस्ट आहेत टॅक्स कंप्लेशन अँड रिन्युलेशन. ह्यासाठी ओपनसाठी एकच जागा असणार आहेत. त्यासाठी 37,042 पे स्केल असणार आहे. त्यासाठी BCom किंवा विथ MBA वगैरे त्यामधून तुमचे चालू शकतात. 5 वर्ष अनुभव सुद्धा तुम्हाला लागणार. आता ह्या पदासाठी महत्त्वाची निवड अटी शर्ती सुद्धा आहेत. सदर पदभरती या ठिकाणी निवड कंत्राट स्वरूपात तुम्हाला पदभरती असल्यामुळे तुम्ही कायमपणाचा हक्क वगैरे जे परमानंट पुरस्ते तुम्हाला नसतात. ह्या सगळ्या डिटेल जर बघितल्या तर PMC.go.in ह्याचा जर तुम्हाला माहिती पत्रिका आणि संपूर्ण डिटेल पाहता येणार आहेत. त्याचबरोबर हा फॉर्म जर बघितला तर तुम्हाला 12/6/2024 सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रत्यक्षात तुम्हाला हा फॉर्म पाठवायचा आहे. त्याचबरोबर पोस्टाने अथवा ईमेलने हा फॉर्म पाठवायचा नाही. त्याचबरोबर अर्जासोबत जन्मतारखेचा पुरावासाठी 10वीचं प्रमाणपत्र, शाळा सोडल्यावर किंवा जन्मात दाखला, त्याचबरोबर एज्युकेशन प्रमाणपत्र, डोम असेल, कास्ट, अनुभव, हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला साक्षांकित प्रतीसह जोडायचे. त्याचबरोबर अर्धवट भरलेला फॉर्म, अपुरी कागदपत्र असेल तर तुमचा हा फॉर्म रिजेक्ट केला जाणार आहे. त्याचबरोबर वरील पदावर मानधन एकवट वेतनानुसार 6 महिन्याच्या तात्पुरत्या कालावधीसाठी तुम्हाला घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर विजा, बजक ह्यासाठी अंतरपूर्वक असून आरक्षित पदाकरता संबंधित प्रवर्गातील योग्य व पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास शासनाद्वारे जे प्रवर्ग राखीव प्रवर्ग असतात त्यानुसार तुमची निवड प्रक्रिया असणार आहेत. उपरोक्त पदाकरता महानगरपालिका सेवेतील 2 वर्षाचा मिळकतदार तुम्हाला असल्यास प्राधान्य असणार आहेत. म्हणजे पुणे क्षेत्रातील महानगरपालिका असेल त्यातील जे कर्मचारी वगैरे किंवा रहिवासी असतील त्यांना प्राधान्य असणार आहे. त्यासाठी जर पाहिलं तर तुम्हाला 100चे स्टॅम्प वरती जे विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं असेल त्यांनी या ठिकाणी जे काही तुमचं ॲग्रीमेंट वगैरे असतात ते सुद्धा तुम्हाला करून द्यायचं आहे. आता यासाठी मित्रांनो जो फॉर्म आहे तो तुम्ही फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे ते सुद्धा पाहणार आहोत. हा संपूर्ण फॉर्म तुम्हाला मराठीमधून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. यामध्ये जर बघितलं तर उजव्या साईडला तुम्हाला फोटो चिटकवायचा आहे. त्याबरोबर तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केला ते या ठिकाणी पदाचं नाव द्यायचं आहे.
त्याचबरोबर संदर्भ नंबर लिहा. त्याचबरोबर जाहिरात क्रमांक दिनांक सुद्धा तुम्हाला टाकायचा आहे. त्याचबरोबर खालील मजकूर उमेदवाराने स्वतःच्या हस्ताक्षरात भरायचा आहे. त्यामध्ये जर बघितलं तर उमेदवाराचे संपूर्ण नाव, आडनाव प्रथम लिहायचे आहेत. आवश्यक नसेल तर खोडायचे आहेत. म्हणजे श्री, सौ, श्रीमती काय असेल ते लिहायचं आहे. ते संपूर्ण डिटेलमध्ये तुमचं आडनाव प्रथम नाव लिहायचं आहे. पत्ता संपूर्ण लिहायचा आहे. राष्ट्रीय तत्व तुम्हाला लिहायचं. त्याचबरोबर जात प्रवर्ग कोणता आहेत म्हणजे विजा, अनुजाती, जमाती, विजा, बजब, इमव, एसीबीसी, ईडब्ल्यूएस काय असेल ते लिहा. त्याचबरोबर अंध वगैरे काय असल्यात त्याचं तपशील लिहा. नसेल तर नो करू शकतात. माझी दिनांक आहेत का येस किंवा नो सिलेक्ट करा, काही प्रॉब्लेम नाही. जन्मतारीखमध्ये मंथ, दिनांक, महिना, वर्ष लिहायचं आहे. अक्षरमध्ये सुद्धा ते लिहायचं आणि फॉर्मावरती तुमचं किती वर्ष वय झालं ते सुद्धा तुम्हाला लिहायचं. शैक्षणिक पात्रतेमध्ये संपूर्ण काय असेल ते 10वी 12वी वगैरे काय असेल ते लिहायचं आहे. यामध्ये तुमचं बोर्ड, युनिव्हर्सिटी काय असेल त्याचं नाव, घेतलेले विषय वगैरे, एकूण गुण, प्राप्त गुण, टक्केवारी वगैरे किंवा वर्ष वगैरे तुम्हाला लिहायचं. त्याचबरोबर अन्य विशेष गुण म्हणजे टंकलेखन वगैरे, एमएसआयडी वगैरे काय असेल त्याचा तपशील लिहा. तुमची मातृभाषा मराठी लिहायची. त्याचबरोबर तुमचं यापूर्वी कुठले अनुभव वगैरे काय असेल त्याचं संस्थेचं नाव वगैरे लिहा. कामावरचे रुजू वगैरे दिनांक, काम सोडल्याचे कारण, कधीपासून कधीपर्यंत काम केलं आणि वेतन श्रेणी वगैरे काय असेल ते तुम्हाला लिहायचं. वडिलांचं नाव व व्यवसाय सुद्धा लिहा. असेल तर लिहा, नसेल तर फुली करू शकता. त्याचबरोबर तुम्ही तुमचे नातेवाईक महानगरपालिकेत कोणत्या उद्योगती वगैरे काय असेल तर त्याचा तपशील लिहा, नसेल तर नो करू शकता. त्याचबरोबर मोबाईल नंबर आणि मेल आय डी लिहा. त्याद्वारे तुम्हाला रिप्लाय येणार आहे. त्याचबरोबर ठिकाण टाका, दिनांक टाका, तुमची नाव आणि स्वाक्षरी तुम्हाला करायची आहे. ओके, तर ही तुम्हाला पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत एक नवीन जाहिरात. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.